मंत्र 16ची चर्चा पुढे चालू ठेवू. मंत्र 16. उशन्नेकर्षेयम सूर्य प्राजापत्य विहरश्मिन् समूह तेजो यत्ते रूपम कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसो पुरुष सोहमस्मि. अनुवाद वाचू एकदा. हे भगवंता, हे एकर्षे, हे ब्रह्मांड प्रतिपालक, हे यम, हे सूर्य, हे प्राजापत्य, कृपया आपण आपल्या दिव्य किरणांचे तेज दूर करा, जेणेकरून मी आपले आनंदमय स्वरूप पाहू शकेन. आपण सूर्यासारखे शाश्वत भगवान आहात, ज्याप्रमाणे मी आहे. आपण भगवान शब्दाचा अर्थ या इथपर्यंत चर्चा केली होती. आज आपण इथून पुढची चर्चा करणार आहोत. तर आपल्यापैकी कोणाला लक्षात आहे का, पण जी चर्चा केली होती कशा प्रकारे ह्या परिच्छेदांमध्ये काय चर्चा आहे, काय सांगण्यात आलेलं आहे? आता आपण जी चर्चा करत आहोत या परिच्छेदामध्ये, आता नवीन परिच्छेदामध्ये कसली चर्चा आहे, कोणाला माहिती आहे? कोणी सांगू इच्छित? ठीक आहे. तर आपण पहिले जे चर्चा केली होती 2 परिच्छेदामध्ये, कशा प्रकारे व्यूह रश्मीन भगवंत जे आहे ब्रह्मचारी पर्याय आहेत त्याची चर्चा केली. आणि नंतर आपण पुढच्या 2 परिच्छेदांमध्ये भगवान कशा प्रकारे कल्याणतम आहेत आणि त्यांचा साक्षात्कार हा जो आहे सर्वाधिक शुभ आहे, याच्याबद्दल आपण बघितलं होतं. आता आपण चर्चा करणार कशा प्रकारे भगवान हे कुशन आहेत किंवा ते कशा प्रकारे भक्तांचे पालक आणि बाकी सर्वांचेही पालक आहेत, त्याच्यावरती आपण चर्चा करू. इथे पालक आहेत म्हणून ते स्पष्ट रीतीने आपण बघू शकतो. भगवान आपल्या शुद्ध भक्तांचे सर्व प्रकारे पालन पोषण करतात आणि भक्ती मार्गामध्ये पूर्णता गाठण्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन करतात. तर याच्याबद्दल काय आपण चर्चा केली होती, कोणाला लक्षात आहे किंवा कोणी सांगू इच्छित? स्रष्टा याच्याबद्दल काही सांगितलं होतं. मी याच्याबद्दल सांगितलं होतं कशा प्रकारे भगवंत स्वभक्तेषु तत्तद गुणस्य उद्गमयिता, अर्थात ते आपल्या भक्तांमध्ये अशा प्रकारच्या गुणांना प्रकट करतात किंवा उद्भूत करतात ज्याच्याद्वारे ते भगवंतांना प्राप्त करू शकतील. ते इथे आपण बघतोय भगवंत कशा प्रकारे भक्तांचं सर्वोपरी पालन पोषण करतायत, मार्गदर्शन करतायत. तर आपणापैकी जे कक्षेला उपस्थित आहेत, तुम्ही सांगू शकता का की जरी आपण शुद्ध भक्त नसलो तरी भक्ती मार्गामध्ये आपलं कशा प्रकारे पालन पोषण आणि मार्गदर्शन झालेलं आहे? हरे कृष्ण प्रभुजी. पंचांग प्रणाम प्रभुजी. प्रभुपाद महाराजांच्या बुक्स आणि श्रवणाने नाम जप करा. धन्यवाद. अर्थात भगवंतांच्या शुद्ध भक्तांच्या माध्यमातून आपणाला मार्गदर्शन प्राप्त झालं. अजून कोणाला सांगायची इच्छा आहे?
तर भगवद्गीतेमध्ये श्लोक येतो ज्याच्यात भगवंत म्हणतात, अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अर्थात भगवंत जे आहेत अशा शुद्ध भक्तांचं, जे भगवंतांची अनन्य भक्ती करतात, केवळ भक्तीमध्ये, प्रेमा भक्तीमध्ये लागलेले आहेत, त्यांच्यासाठी ते योगक्षेम वहाम्यहम. त्यांच्याकडे जे नसेल ते पुरवतात, जे आहे त्याचं संरक्षण करतात. आणि भगवंत निश्चित रूपाने तेषामेव अनुकंपातम अहम अज्ञानम तमः नाशयामि आत्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. अर्थात भगवंत जे आहे ते भक्तांना, त्यांना प्राप्त करण्यासाठी जे काही गरजेचे आहे ते मार्गदर्शनही करतात. त्यांच्या प्रती जी त्यांची अनुकंपा आहे, भक्तांप्रती आपलं जे त्यांचं अनुकंपा आहे, कृपा आहे, त्याच्याद्वारे त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं जर अंधकार अज्ञान असेल तर ते सर्व नाश करतात, जेणेकरून भक्त जो आहे तो त्यांना प्राप्त करू शकेल. ददामि बुद्धियोगम तम येन माम उपयांति ते. तर भगवंत जे आहे प्रत्येकाच्या जीवनात जे भगवंतांच्या भक्ती मार्गाला स्वीकार करतायत, भगवंतांप्रती शरणागत होत आहेत, भगवंत निश्चित रूपाने प्रत्येकाची काळजी घेतात. आणि आपण बघतो कशा प्रकारे भक्तासाठी जे आहे ते भगवंतांव्यतिरिक्त अन्य काही नसतं, आणि भगवंतांसाठी भक्तांव्यतिरिक्त अन्य काही नसतं. अर्थात भगवंत जेव्हा म्हणतात की मी माझ्या भक्तांच्या हृदयात निवास करतो आणि भक्त माझ्या हृदयात निवास करतात, मग अन्यत ते न जानन्ति. ते माझ्याशिवाय जे आहे दुसरं काही जाणत नाही. अर्थात भक्तासाठी भगवंतांव्यतिरिक्त काही नाही आहे. तर जर कोणी म्हटलं की अरे भगवंत अशा प्रकारे जर ते समोहम सगळ्यांप्रती एकसारखे आहेत तर ते भक्ताप्रती भेदभाव का करतात? का तर भक्त जे आहे त्याच्यासाठी भगवंतांव्यतिरिक्त कोणी नाहीये. अर्थात तो सर्वतोपरी भगवंतांवरती आश्रित असतो, कारण भक्त सर्वतोपरी भगवंतांवरती आश्रित असतो. त्यामुळे भगवंत जे आहे ते सर्व प्रकारे त्याचं पालन पोषण करतात. कोणी हे म्हणू शकतं की भगवंत तर सर्वांसाठी सम असतात, मग हा भेद काय आहे? तर ह्याच कारणाने भेद आहे, कारण बाकी अन्य जे भगवंतांप्रती पूर्णतः समर्पित नाहीत किंवा ज्यांना दुसरेही काही मार्ग आहेत, दुसऱ्याही काही ठिकाणी त्यांची निष्ठा आहे, तर ते वेगवेगळ्या ठिकाणून प्रयत्न करतात. पण भक्त जो आहे तो दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी आश्रित नाहीये, तो केवळ भगवंतांप्रतीच आश्रित आहे. त्यामुळे भगवंत जे आहे त्याला सर्व प्रकारचं पालन पोषण, त्याला मार्गदर्शन करतात. जर आपण बघितलं की भगवंत भक्तांना सर्वतोपरी मार्गदर्शन करत असतात, आपल्याला असे कित्येक उदाहरण दिसतात जिथे भक्त जे आहे ते भगवंतांच्या इच्छेनुसारच सर्व काही करतात, आणि ते दुसऱ्या जीवांप्रती कसा व्यवहार असावा ते भगवंतांच्या सानिध्यामुळे, भगवंतांच्या भक्तीमुळे ते जाणतात की तो व्यवहार जो आहे, मी कसा व्यवहार केल्याने भगवंत प्रसन्न होतील,
अनेक साऱ्या उदाहरणांमुळे हे स्पष्ट होतं की भक्त जो आहे तो भगवंतांचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे तो निश्चित रूपाने एक आदर्श व्यवहार दाखवतो आणि त्यालाही ते मार्गदर्शन भगवंतांकडूनच प्राप्त होतं. आपण बघतो अंबरीश महाराज जे आहे त्यांच्यावरती दुर्वासा मुनींनी त्यांना प्राणघातक हल्ला केला, अर्थात अशा राक्षसाची निर्मिती केली जेणेकरून अंबरीश महाराजांना ठार मारण्यात यावं. पण जेव्हा असा प्रसंग आला की अंबरीश महाराज भगवंतांचे शुद्ध भक्त असल्या कारणाने जेव्हा सुदर्शन दुर्वासा मुनींच्या मागे लागलं, तर तेव्हा अंबरीश महाराज हसून असे उड्या मारायला लागले नाही की अरे किती छान, बघा मला मारायला चालला होता, याला आता चांगला धडा भेटणार किंवा त्यांची ही मानसिकता नव्हती. जेव्हा भगवंतांकडे, भगवान विष्णूंकडे दुर्वासा मुनी जातात, तर बाकी अन्य लोक तर त्यांना आश्रय देतच नाही, ना शिवजी देतात ना ब्रह्माजी. पण भगवान विष्णूही सांगतात अहम भक्त पराधीन, मी जो आहे स्वतंत्र नाहीये, मी भक्तांच्या अधीन आहे. तर त्यामुळे त्या अवस्थेमध्ये तुम्हाला जर सुदर्शन चक्राच्या तापापासून मुक्ती पाहिजे असेल तर तुम्ही अंबरीश महाराजांचा आश्रय घ्या. आता ज्या भक्ताप्रती अपराध केलाय त्या भक्ताच्या चरणी तुम्ही माफी मागा. तर जेव्हा अंबरीश महाराजां अंबरीश महाराजांना नाश करण्यासाठी वापरताय, आणि दुसरीकडे हे दिसतंय की अंबरीश महाराज जे आहे आपलं स्वतःच सर्वस्व दुर्वासा मुनींना वाचवण्यासाठी लावताय. तर हा जो एक प्रकारचा विरोधाभास किंवा हे बघायला भेटतं की एक भक्ताचं आदर्श चारित्र्य आणि अभक्ताचं चारित्र्य याच्यात जो मोठा अंतर आहे, हे पण भगवंतांच्या द्वारे भक्ताला सर्वतोपरी मार्गदर्शन केलं जातं. भक्तांच्या नायकाच्या रूपाने ते शेवटी भक्तांना स्वतःला अर्पण करून त्यांच्या भक्ती मार्गातील सर्व इच्छा पूर्ण करतात. तर भगवंत जे अशा प्रकारे पालकाच्या दृष्टिकोनातून कार्य करताय, तर निरुक्त ह्या शब्द निरुक्त नुसार जे आहे याची स्पष्टता दिलेली आहे की संभरता अर्थात जो आपल्या निज भक्तांचा पोषक आहे, भरता, धारक, स्थापक, नेता, निज भक्ती फल स्वरूप. अर्थात हे भगवंत जे आपल्या भक्तासाठी अशा प्रकारे नेहमी एक त्याचं भरण करणारे, त्याला धारण करणारे, त्याला योग्य स्थितीत स्थापन करणारे, त्याला योग्य मार्गाला घेऊन जाणारे आणि आपली निजभक्ती जे प्रयोजन आहे, जे प्रेम आहे ते प्रदान करणारे आहेत. आणि हे निश्चित रूपाने आपण जाणतो की कशा प्रकारे भगवंत हे सर्व काही करतायत.
भक्तांसाठी त्यांच्या भरण पोषणची सर्व प्रकारे जिम्मेदारी घेणं. आपण बघू शकतो की ज्या प्रकारे व्यक्ती त्याला एक मदतीची गरज असते, तर ते भगवंत जे आहे त्याला सर्व प्रकारे जे काही गरज आहे ती सर्व त्याची पूर्ण करतात. जर व्यक्ती योग्य स्थित नसेल तर त्याला त्याच्या धर्माचं पालन करणं, त्याच्यात खूप साऱ्या त्याला समस्या येऊ शकतात. तर भगवंत जे आहेत आपल्या भक्ताला व्यवस्थित स्थापित करतात. ते त्याचे एक स्थापकच्या रूपाने कार्य करतात. त्याला योग्य दिशादर्शन करणं, योग्य दिशेने जाण्यासाठी मदत करणं, वाटचाल होण्यासाठी निर्देशन करणं. तर अर्थात भक्त जो आहे भगवंतांच्या अंतरंग शक्तीचा आश्रय घेतल्यामुळे तो योग्य मार्गावरती राहतो. पण जे बहिरंग शक्तीचा आश्रय घेतात किंवा बहिरंग शक्तीने मोहित झालेले असतात, बहिरथ मानेना, त्यांच्यासाठी अंधा यथांधे उपनीयमान तेपेषु तंत्र्या उरुदाम निबद्धा. अर्थात अशी लोक जी आहेत ती चुकीच्या मार्गावर जातात. पण भगवंत जे आहेत आपल्या भक्तांना योग्य मार्गावरती जायसाठी पूर्णपणे त्याला नेतृत्व करतात. अभक्तांना वेगवेगळे स्थान प्राप्त करायचे असतात. कोणाला कर्मकांडी लोकांना स्वर्ग लोकात जायचे, अन्य लोक अन्य प्राप्ती करू इच्छितात. पण भक्त जो आहे, भक्तांना भगवंत आपलं निजधाम प्रदान करतात. प्रभुपादजी हे पण स्पष्टीकरण देतात कशा प्रकारे यस्यास्ति भक्ती भगवती यकिंचना सर्वे गुणे तत्र समासते सुराः हराव भक्तस्य कुतो महद्गुणा मनोरथेनासति धावतो बहि. अर्थात भगवंतांचे जे भक्त आहे त्यांच्यामध्ये सर्व दिव्य गुणांचा विकास होतो. तर भगवंत स्वतः हे या दिव्य गुणांना आविर्भूत करतात. जे भगवंतांचे भक्त नाहीत त्यांच्यामध्ये कुठले दिव्य गुण असू शकतात. अर्थात भगवंतांच्या कृपेने भक्तांमध्ये या गुणांचं प्रकटीकरण होतं. भगवंत आपल्या भक्तांसाठीच हे परंपरा मार्गाद्वारे त्यांना जे भक्तिमय जीवनासाठी आध्यात्मिक पोषण गरजेचे आहे त्याची व्यवस्था करतात. भगवंतांचं जे ऐश्वर्य आहे, भगवंतांच्या ऐश्वर्याद्वारे भगवंत सर्व काही नियंत्रित करतात. पण तेच भगवंत जे आहे ते अशा शुद्ध भक्तांद्वारे आपण बघतो नियंत्रित होतात. तर अर्थात जेव्हा इथे प्रभुपादजी सांगतायत कशा प्रकारे भगवंत जे आहेत ते भक्तांच्या नायकाच्या रूपाने स्वतःला अर्पण करतायत. भक्त भगवंतांच्या अहेतुकी कृपेमुळे स्वतःच्या डोळ्यांनी त्यांना पाहू शकतो. बाकी
अन्य जे लोक आहेत ते भगवंत समोर असले तर त्यांना पाहू शकत नाही. पण भक्त जे आहेत ते भगवंतांच्या अहेतुकी कृपेमुळे भगवंतांचं दर्शन करू शकतात. तर ही अहेतुकी कृपा का आहे? कारण भक्त जो आहे तो त्याने वेगळ्या प्रकारचा चष्मा लावला आहे. अर्थात भक्ताने जो आहे प्रेमांजन चोरित भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयन्ति. अर्थात भक्ताचा जो चष्मा आहे तो त्यांनी प्रेमांजन लावलेले आहे. तो भगवंतांच्या प्रेमा भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे आणि त्यामुळे तो भगवंतांना बघू शकतो. बाकी अन्य जे आहेत ज्यांच्याकडे ह्या प्रकारची दृष्टी नाहीये ते भगवंतांना बघू शकत नाही. अर्थात त्यांच्या वेगवेगळ्या धारणा असू शकतात आणि त्या धारणांमुळे ते भगवंतांना बघत नाही. समोर असले तरी ते भगवंतांना बघू शकत नाही. अशा प्रकारे आपल्या भक्तांना गोलोक वृंदावन या सर्वोच्च वैकुंठ लोकावर जाण्यास मदत करतात. अर्थात भगवंतांच्या कृपेनेच भक्त जो आहे या सर्वोच्च स्थानाची प्राप्ती करू शकतो. लघु भागवतामृतात सांगितलंय, यद रूपम तद वेदेन स्वरूपेण विराजते स विलास स्वांश इति दत्ते भेदद्वयम पुनः. भगवंतांचं जे दिव्य रूप आहे ते त्यांच्या स्वरूपात विराजमान असतात. आणि जेव्हा असं म्हटलेलं आहे की कशा प्रकारे भगवंतांचं हे जे दिव्य चरित्र आहे ते समजण्यासाठी जोपर्यंत व्यक्तीला एक प्रेम भक्ती प्राप्त नाही तोपर्यंत ते समजूच शकत नाही. अर्थात प्रभुपादजी ते सांगण्याचा प्रयत्न करतायत की जर व्यक्ती प्रकारच्या योग्यतेला प्राप्त केला असेल तर निश्चित रूपाने तो भगवंतांच्या धामात राहू शकतो. नाहीतर जे मायावादी सांगतील की भगवंतांच्या धामात गेल्यावरती तिथे त्यांचा काय तोंड बघत बसायचंय का? तर अर्थात भगवंतांच्या सानिध्यामध्ये व्यक्ती भगवंतांप्रती प्रेममय सेवा अर्पण करतो. भक्त जो आहे हा निष्क्रिय नसतो. अर्थात तो आपली इंद्रिय भगवंतांच्या सेवेत लावत असल्यामुळे कुठल्याही प्रकारे हे असे जे प्रश्न किंवा ऍब्सर्ड जे चुकीच्या प्रकारची धारणा आहे त्या धारणांना अशा आध्यात्मिक जगात काही वाव नाहीये. कारण तिथे असीमित रूपाने भगवंतांच्या सेवेसाठी पूर्ण सुविधा आहे. भक्त पूर्णपणे भगवंतांच्या सेवेत शाश्वत काळासाठी तल्लीन राहू शकतो. सृष्टीचे निर्माते असल्यामुळे आपल्या भक्ताला ते सर्व पात्रता प्रदान करू शकतात जेणेकरून भक्त अखेर त्यांच्याजवळ येऊ शकतो. तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकता का की हे जे उदाहरण आहे आपण याच्यासारखं एक उदाहरण बघितलं पात्रता प्रदान करण्याबद्दल प्रभुपादजी सांगतात.
कोणाला लक्षात आहे कशाच्या संदर्भात हे उदाहरण येतं? प्रभुपादजी जे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश त्याच्या संदर्भात उदाहरण सांगतात, आपण चर्चा केली. तर अर्थात भगवंत जे आहे भक्ताला सर्व पात्रता प्रदान करू शकतात आणि त्यांच्या कृपेने जो आहे भक्त त्यांना प्राप्त करतो. भगवंत सर्व कारणांचे आदी कारण आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर त्यांचे कारण दुसरे कोणी नाही. गोविंदम आदि ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद अनादिर अर्थात ते आदी सर्व कारणांचे आदी कारण आहे, पण अनादी दुसऱ्या शब्दात सांगायचं तर त्यांचे कारण दुसरे कोणी नाही. म्हणून ते स्वतःच्या अंतरंगा शक्तीला प्रकट करून स्वतःमध्येच रममाण होतात. अर्थात बहिरंगा शक्ती ते स्वतः प्रकट करीत नाहीत, तर पुरुष अनेक पूर्णांशात स्वतःचा विस्तार करून या पुरुषावतारांकडून भौतिक सृष्टीचे पालन करतात. अशा पूर्णांशांच्या मदतीने ते सृष्टीची निर्मिती, पोषण व संहार करतात. अर्थात तिथे हे स्पष्ट आहे की भगवंत आत्ममाया अर्थात ते अंतरंगा शक्तीमध्येच रममाण असतात आणि बहिरंगा शक्ती जी आहे ते त्यांचा पूर्णांश जो आहे अर्थात महाविष्णू जे आहे कारणोदक्षाय विष्णू त्यांच्याद्वारे ह्या भौतिक सृष्टीच्या संबंधित कार्य केले जातात. अर्थात बहिरंगा शक्तीचंही प्रकटीकरण जे आहे ते भगवंत स्वतः करत नाहीयेत, ते त्यांच्या विस्ताराद्वारे करतायत. याचाच अर्थ काय की भगवंत नेहमी त्यांच्या अंतरंगा शक्तीमध्ये रममाण असतात आणि त्यामुळे जेव्हा आत्ममाया म्हटलेलं आहे ते आपल्याला स्पष्ट माहित असलं पाहिजे की भगवंतांची ही बहिरंगा शक्ती जी आहे त्यामुळे आपणाला ह्या जगामध्ये सृजन, पालन आणि संहार या गोष्टी दिसतात. अर्थात जे काही सर्व आहे जड पदार्थ त्याच्यात सृजन, पालन आणि संहार या गोष्टी निश्चित असतात. म्हणजे आपण म्हणतोय की भगवंत जे आहेत ते अवतीर्ण होतात तेव्हा ते आपल्या आत्ममायेने येतात. तर मग त्यांच्या बाबतीत त्यांचं सृजन, पालन आणि संहार होतो का नाही, कोण सांगू शकेल? कसं होतं? तुम्हाला जर विचारलं कुठे पुस्तक वितरणाच्या वेळेस, जसं तुमचा जन्म झाला, मृत्यू झाला, तसं देवाचाही जन्म होतो, तुम्ही जयंती साजरी करता, त्याचाही मृत्यू होत असेल किंवा मृत्यू होतो असं ते म्हटले, तर तुम्ही कसं काय सांगाल ते? इथे खूप सुंदररित्या प्रभुपादजींनी सांगितलंय. हरे कृष्ण प्रभूजी. हम्म. भगवंत म्हणतात ना, जन्म कर्म मे दिव्यम यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति. म्हणजे भगवंताचे जन्म आणि कर्म दोन्ही हे दिव्य आहे, म्हणजे त्यांचा कधी जन्म होत नाही, ते प्रकट हे होतात, प्रकट होतात ना भगवंत. वा वा, धन्यवाद, छान सांगितलं. तरी ते आपण जी चर्चा करत आहोत तिथे अंतरंगा शक्ती आणि बहिरंगा शक्ती. तर बहिरंगा शक्ती जी आहे तर बहिरंगा शक्तीच्या आधीन भगवंत येत नाहीत.
आणि ती बहिरंगा शक्ती ही भगवंत स्वतः प्रकट करणे, पण त्यांच्या एका विस्ताराद्वारे ते कार्य केलं जात आहे. तर हे जे बहिरंगा शक्तीचं प्रकटीकरण आहे, त्याच्यामध्ये आपण बघतो निर्मिती, पोषण आणि संहार. पण भगवंत जे बहिरंगा शक्तीच्या अधीनस्थ नाहीयेत, जे अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला प्रकट करतात, त्यांच्यासाठी याचा प्रश्नच उद्भवत नाही निर्मिती, पोषण आणि संहाराचा. निर्मिती, पोषण आणि संहार या गोष्टी कशासाठी आहे? ज्या बहिरंगा शक्तीच्या अधीन आहेत. तर हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला स्पष्ट हे याची स्पष्टता राहील की कधीही भगवंत जे आहेत त्यांचा नाश होत नाही. तर हे गीतेचे ज्या श्लोकांमध्ये दिलंय, संभवामी आत्ममाया, किंवा भगवंत सृजा जेव्हा स्वतःच्या मायेद्वारा किंवा अंतरंगा शक्तीद्वारा ते प्रकट होतात, हे आपल्याला समजणं गरजेचे आहे. हे जर समजलं तर निश्चित रूपाने इथे जे काही प्रभुपादजी सांगतायत की बहिरंगा शक्तीचं जे प्रकटीकरण आहे ते भौतिक सृष्टीच्या संदर्भात आहे, पण भगवंत जे आहेत ते सच्चिदानंद विग्रह आहेत. तर त्यांना ह्या प्रकारचे नियम कधी लागू शकत नाही. ते स्वेच्छेने काही प्रकटीकरण करू शकतात जे आसुरी लोकांना, नास्तिक लोकांना भौतिक वाटू शकतं. पण जर हे तत्व आपल्याला व्यवस्थित समजलं असेल तर आपल्याला स्पष्टता राहते की ही जी धारणा आहे, कशाची तरी निर्मिती झाली, मग त्याच काही काळ टिकतं ते आणि मग त्याचा नाश होतो. तर ही धारणा जी मुळात आहे सृजन संहाराची, ही भगवंतांसाठी किंवा भगवंतांवरती ही कार्य करू शकत नाही. ती धारणा जर एक भगवंतांच्या अंशावरती, आत्म्यावरती कार्य करत नाही, तर भगवंतांवरती कार्य करण्याचा कुठे प्रश्न येतो? त्यामुळे खूप महत्वाचं आहे समजणं की कशा प्रकारे भगवंत जे आहे स्वतःच्या अंतरंगा शक्तीला प्रकट करतात आणि त्याच्यामध्ये ते रममाण असतात. आता इथे हे स्पष्ट आहे कशा प्रकारे भगवंत जे आहेत आपल्या विस्ताराद्वारे बाकी अन्य जीवांचंही पालन पोषण संहार करतात. पालन पोषण आणि निर्मिती, पोषण आणि संहार करतात. तर इथे आपण भगवंत कशा प्रकारे पोषण आहेत त्याची चर्चा बघतोय. आता प्रभुपादजी इथे पुढे चर्चा करतायत. प्रभुपादजी सांगतात कशा प्रकारे जरी जीवात्मे भगवंतां समान असले तरी ते भगवंतांहून भिन्न आहेत. त्याच्यासाठी ते सांगतायत की जीवात्मे सुद्धा भगवंतांचे विभिन्न अंश आहेत. अर्थात भगवंतांचे अंश आहेत पण विभिन्न अंश आहेत. अर्थात ते भगवंतांसारखे गुणात्मक दृष्टिकोनातून एक आहेत पण मात्राच्या दृष्टिकोनातून नाही. आता पुढे जी चर्चा आहे ती अशा जीवांची वेगवेगळ्या प्रकारची मानसिकता जी आहे, जसं त्यांच्यापैकी काहींना परमेश्वर व्हावायचे असते, भगवंतांचे अनुकरण करायचे असते. यामुळे भगवंत अशा जीवांना या भौतिक सृष्टीत प्रवेश देऊन निसर्गावर प्रभुत्व गाजविण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीचा पूर्ण उपयोग करू देतात. तर अर्थात असे जे जीवात्मे आहेत ज्यांना स्वामी बनायचे आहे, ज्यांना परमेश्वर बनायचे आहे, तर ते तर आध्यात्मिक जगात परमेश्वर बनू शकत नाही.
कारण आध्यात्मिक जगात जे जातात त्या सर्वांसाठी भगवंत जे आहेत ते परमेश्वर आहेत, सर्व त्यांच्या सेवेत लागलेले असतात. तर ज्यांना अशा प्रकारे भगवंतांना परमेश्वर म्हणून स्वीकार नाही करायचं, किंवा ज्यांना भगवंतांची नकल करायची आहे जेणेकरून ते प्रकृतीवरती प्रभुत्व गाजवू शकतील, तर त्यांना या भौतिक जगामध्ये सुविधा करून दिली जाते. भगवत जीवात्म्याच्या उपस्थितीमुळे संपूर्ण भौतिक जगात क्रिया प्रतिक्रियांची उलाढाल दिसून येते. जीवभूता महाबाहो येदम धार्यते जगत. अर्थात त्या जीवात्म्यांच्या उपस्थितीमुळे हे सर्व दिसते येते. अशा तऱ्हेने जीवात्म्यांना भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याची पूर्ण मुभा देण्यात येते. अर्थात जीवात्मे आपले पूर्ण प्रयत्न करतात नियंत्रक बनण्यासाठी, परंतु तरी आपल्या पुरुषावतारांपैकी एक असलेल्या परमात्म्याच्या रूपात भगवंतच अंतिम नियंत्रक असतात. तर आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारचे जीवात्मे आहेत, आणि जे जीवात्मे प्रभुत्व गाजवू इच्छितात ते खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करतात. पण जर बघितलं वास्तविक रित्या, तर या जीवांनाही जे काही कार्य करायचे, जे काही अनुमती पाहिजे, ते भगवंतांद्वारेच परमात्मा रूपाने ते सर्व सुविधा दिली जाते. अर्थात भगवंत ती सुविधा दिले नाही तर त्यांच्यासाठी कस काय शक्य आहे त्या प्रकारच्या इच्छांची पूर्ती करणं. मध्वाचार्य जे आहेत ते महाभारतातला एक श्लोक सांगतात महाभारतामधून, स्वर्गादयश्च गुणा सर्वे दोषः सर्वे तथैव च आत्मनः कर्तृभ्रांत्या जायन्ते नात्र संशयः. तर या भौतिक जगामध्ये जो जीवात्मा आहे तो स्वर्गादयश्च, स्वर्ग अन्य जे जागा आहे जिथे त्याला भोग करायची इच्छा असते, त्याला आपलं निवासस्थान मानण्याचा प्रयत्न करतो. त्याला तिथे वेगवेगळ्या भोग करण्याची इच्छा असते. अर्थात आपण जाणतो की ते स्वर्गीय अप्सरा असतात, नंदन कानन उद्यान वगैरे वगैरे. आणि दोषा सर्वे तथैवच, अर्थात तिथे ज्या प्रकारे ह्या चांगल्या गोष्टी आहे त्या प्रकारे जेव्हा काही दुःखदायक स्थिती असतात तर त्याला तो वाईट समजतो. अर्थात गुण आणि दोष, गुण अर्थात काय चांगलं वाटतंय, आणि दोष अर्थात काय वाईट आहे किंवा जे वांछित नाही आहे. तर वांछित आणि अवांछित या गोष्टींमध्ये तो असतो. सर्व स्वर्गादयश्च गुणः सर्वे दोषा सर्वे तथैव च आत्मन कर्तृभ्रांत्या. अर्थात ही जी सगळी धारणा आहे, ज्या प्रकारे तो दृष्टिकोन ठेवतोय या जगामध्ये चांगलं आणि वाईट, गुण आणि दोष याच्याबद्दल, हे सगळं याचा आधार काय आहे, तर तो स्वतःला कर्तृत्व भ्रांत्या, तो स्वतःला जेव्हा करता समजतोय त्यामुळे आत्मनहा, त्याला वाटतंय की मी करता असल्यामुळे, ही भ्रांत धारणा ठेवल्यामुळे त्या व्यक्तीला जे आहे या प्रकारचं गुण दोष चांगलं वाईट ह्या सगळ्या याच्यात तो फसतो. जायन्ते नाथ संशय. त्यामुळे ह्या जगामध्ये त्याला काही चांगलं वाटतं, काही वाईट वाटत किंवा दिसतंय. पुढच्या परिच्छेदात प्रभुपादजी सांगतात, अशा प्रकारे जीवात्मा आणि परमात्मा यांच्यात कमालीचा फरक आहे.
परमात्मा नियंत्रक आहे, तर आत्मा नियंत्रित असल्यामुळे त्यांचे अस्तित्व एका स्तरावर असणे अशक्य आहे. परमात्मा आत्म्याबरोबर पूर्ण सहयोग करीत असल्यामुळे त्याला जीवाचा नित्य सोबती समजले जाते. अर्थात प्रभुपादजी इथे आता जीवात्मा आणि परमात्मा यांच्यात जो फरक आहे, भेद आहे, त्याच्याबद्दल सांगतायत. अर्थात याच्यामध्ये भरपूर आपल्याला स्पष्टता आहे की कशा प्रकारे भगवंतांमध्ये आणि जीवात्म्यामध्ये खूप सारा भेद आहे. आपण चर्चा करताना हे बघितलं की भगवंतांना विभू म्हटलेलं आहे आणि जीवात्मा जो आहे त्याला अनु म्हटलं जातं. तर विभू अर्थात भगवंत हे खूप महान आहेत आणि जीवात्मा जो आहे तो अणु अर्थात लहान आहे, तो खूप छोटा आहे. नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनाम एको बहुनाम यो विदधाति कामान. जेव्हा सांगितले कशा प्रकारे भगवंत जे आहेत ह्या सर्व जीवात्म्यांचे पोषक आहेत, पण जीवात्मा स्वतः स्वतःचं पोषणही करू शकत नाही. अर्थात सर्व काही कार्यांसाठी तो परमात्म्यावरती, भगवंतांवरती तो निर्भर असतो. भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायात याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. कशा प्रकारे आत्मा जो आहे तो क्षेत्रज्ञम चापि माम विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत. आत्म्याचं जे नियंत्रण आहे ते त्याच्या शरीरापर्यंत तो क्षेत्रज्ञ, त्या शरीरापर्यंत त्याची जाणीव असते. पण परमात्मा जे आहे ते सर्वांच्या शरीराबद्दल सर्वत्र त्यांची जाणीव असते. अर्थात आत्मा जो आहे तो परमात्म्याद्वारे नियंत्रित असतो. जेव्हा असं सांगितलंय की एक नियंत्रक आहे आणि दुसरा नियंत्रित आहे, तर त्याचाच अर्थ झाला की नियंत्रक जो आहे तो नियंत्रिताहून श्रेष्ठ आहे. आता ज्याचं नियंत्रण केलं गेलंय त्याच्याहून जो नियंत्रण करतोय तो श्रेष्ठ आहे. त्यामुळे भगवंत जे आहेत, परमात्मा जे आहे ते जीवात्म्याहून सर्व अवस्थांमध्ये श्रेष्ठ आहेत. आणि जेव्हा इथे प्रभुपादजी सांगतात की परमात्मा आत्म्यावर पूर्ण सहयोग करतात, कशा प्रकारे करतात, तर मागच्या चर्चेमध्ये आपण बघितलं जिथे 13व्या अध्यायातल्या 14 ते 18 श्लोकामध्ये सर्वथा पाणीपात त्याच्यात स्पष्टता दिली कशा प्रकारे भगवंत जे आहे ते परमात्मा रूपाने काय कार्य करताय. किंवा जेव्हा आपण हे म्हणतो की भगवंत काय उपद्रष्टा अनुमंता भरता भोक्ता महेश्वर, अर्थात ते जे आहेत उपदृष्ट आहेत, ते सगळं काही बघतायत जीवात्मा काय करतोय, ते अनुमंत आहेत, ते अनुमती देणारे. अर्थात ते साक्षीच्या रूपाने आहेत, ते अनुमती देणारे आहेत, ते त्याचं भरण करणारे आहेत, भरण पोषण करणारे. तर त्यामुळे परमात्म्याच्या पूर्ण सहयोगामुळे जे आहे जीवात त्यांना जे आहे जीवात्म्याचा नित्य सोबती म्हटलं जातं. ज्यावेळेस परमात्मा जीवात्म्याच्या देहातून निघणार तर त्यावेळेस आपोआप जीवात्मा जो आहे तो परमात्म्याच्या पाठीपाठी जाणार. अर्थात जीवाचं जे शरीरात अस्तित्व आहे तेही परमात्म्याच्या कृपेने आहे. तर त्यामुळे परमात्मा निश्चित रूपाने जीवाचा नित्य सोबती आहे. भगवंतांच्या सर्वव्यापी रूपाला ब्रह्म असे म्हणतात.
तर आपण याच्यावरती चर्चा केली कशा प्रकारे जे तीन ब्रह्म, परमात्मा आणि भगवान, त्याच्यामध्ये जे ब्रह्म आहे हे भगवंतांचं भगवंतांची शरीर कांती आहे. आणि ही शरीर कांती जी आहे ही सर्वत्र पसरलेली आहे. अर्थात ती असं नाही की भगवंतांची शरीराची कांती ती काही आध्यात्मिक जगापुरती सीमित आहे आणि भौतिक जगात नाही. आपण जी चर्चा केली त्याच्यात आपण बघितलं कशा प्रकारे भगवंतांची ही जी शरीराची कांती आहे, जे तेज आहे, ते सर्वव्यापी आहे. ते भौतिक जगातही आहे आणि आध्यात्मिक जगातही आहे. हे ब्रह्म जे आहे हे निश्चित रूपाने, त्यामुळे सर्वत्र विद्यमान आहे. तर हे जे ब्रह्म आहे या ब्रह्माची शास्त्रामध्ये अशा प्रकारे परिभाषा दिलेली असं सांगण्यात आलेलं आहे की सुंदर श्लोक आहे जे स्पष्टीकरण देतात. वेदाहमेतम ब्रह्म, हा याच्यात दिलेलं आहे. अप आणि पादो जवनो गृहीता पश्यत्य चक्षु स शृणोति कर्णा स वेत्ति वेद्यम न च तस्यास्ति वेत्ता तम आहु अग्रम पुरुषम महांत. तर इथे सांगण्यात आलंय अप आणि, अर्थात त्यांचे पाय नाही, हात नाही वगैरे. तर इथे पुरुषम म्हटलेलं आहे, तर तिथे व्यक्तीबद्दल सांगताय. पण जेव्हा सामान्यतः हे ब्रह्मची जी चर्चा येते तर हे त्याचे गुणधर्म जे आहेत ते सत्यम ज्ञानम अनंतर म्हटलेलं असतं. आणि आनंद जे आहे हे त्याचा चौथा महत्वपूर्ण वैशिष्ट्य समजलं जातं. तर त्याच्या वेगवेगळ्या कार्यानुसार त्याचे गुणधर्मांची चर्चा होते. तर जेव्हा म्हटलं जातं की जगत कारणत्व, अर्थात त्या जगाच्या संबंधी जे सृजन आहे त्यामुळे त्याला जगत कारणत्व दिलेलं आहे. जेव्हा ते सर्वांवरती नियंत्रण करतात त्याला ईश्वरत्व म्हटलं जातं. जे सर्वांच्या मध्ये अंतर्यामी रूपाने असतात तर त्याला अंतर्यामित्व म्हटलेलं आहे. जेव्हा ते एक आधारभूत रूपाने असतं त्याला अं, आधारत्व म्हटलेलं. अशा प्रकारे खूप सारे वेगवेगळे अं, त्यांना त्यांचे वैशिष्ट्य किंवा गुण त्यांना लावले जातात, त्यांच्याबद्दल बोललं जातं. तर ह्या फक्त ब्रह्मची जी चर्चा आहे, अर्थात ब्रह्म जेव्हा ते परमात्म्याला संबोधित असतं किंवा भगवान याला संबोधित असतं, तर तेव्हा ही सगळं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चर्चा येते कशा प्रकारे परमब्रह्म जे आहे ते भगवान किंवा परमात्मा तिथेही त्याला लावतात. पण जेव्हा हे ब्रह्म म्हणून भगवंतांच्या कांतीच्या रूपाने आहे तर तिथे ते सर्वव्यापी आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारे हे
अशा अं, भगवंतांचे जे व्यक्तिशः जे गुण आहे ते तिथे त्याचं वर्णन होत नाही. अर्थात आपण म्हणतो की भगवंत चालतात, तर ब्रह्म जे आहे ते चालत नाही, कारण ते सर्वव्यापी आणि ते शाश्वत रूपेने स्थिर आहे. पुढे प्रभुपादजी सांगते, हे ब्रह्म जागृती, निद्रा आणि समाधी अशा सर्व अवस्थांमध्ये अस्तित्वात राहते आणि या ब्रह्मपासूनच बद्धजीव आणि मुक्तजीव अशी जीवशक्ती उत्पन्न होते. तर जेव्हा इथे म्हटलेलं आहे की या तीन अवस्था, जागृती, निद्रा आणि समाधी, तर अर्थात या कुठल्याही अवस्था असल्या तरी ब्रह्मचं अस्तित्व नाश होत नाही. का तर ब्रह्मचा जो गुण आहे, आपण चर्चा केली होती की तीन पैकी सत चित आनंद मधला सत हा जो आहे त्याचा साक्षात्कार जीवाला होतो, की ब्रह्ममध्ये सत शाश्वत हा गुण आहे. तर त्यामुळे ते सर्व अवस्थांमध्ये राहणारे आणि ब्रह्मपासूनच जीवशक्ती उत्पन्न होते. प्रभुपादजी ते स्पष्टता देतात कशा प्रकारे भगवंत जे आहेत ते परमात्मा आणि ब्रह्म दोघांचे उगमस्थान आहेत. त्यामुळे ते सर्व जीवात्मे आणि उर्वरित अस्तित्वातील सर्व गोष्टींचे उगमस्थान आहेत. अर्थात अंततो गत्वा सर्व कारण कारणम जे आहेत ते भगवंत आहेत. म्हणून जो हे जाणतो तो भगवंतांच्या भक्तिमय सेवेत लगेच संलग्न होतो. अर्थात ज्या व्यक्तीला याची स्पष्टता आली, भगवंत सर्व कारणांचे कारण आहेत, उगमस्थान आहेत, तर प्रभुपादजी सांगतायत, अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधावा समन्वितः. अर्थात जो व्यक्ती हे जाणतो की कशा प्रकारे सर्व काही भगवंतांपासून उद्भूत होत आहे, भगवंत सर्व कारणांचे कारण आहेत, भगवंत सर्व गोष्टींचे उगमस्थान आहेत, तर तो असा बुद्धिमान व्यक्ती जो आहे तो लगेच भगवंतांच्या भक्तिमय सेवेत संलग्न होतो. तर इथे प्रभुपादजी सांगतात की असा शुद्ध आणि ज्ञानवान भक्त भगवंतांवर पूर्णपणे आसक्त होतो. तर इथे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहे की शुद्ध आणि ज्ञानवान. तर सामान्यतः जर वैदिक शास्त्रांच्या चर्चेवरती कोणी विचार केला की ते त्यांचे पाय नाही, हात नाही वगैरे, तर तो तेवढा बुद्धिमान व्यक्ती नाहीये. पण जेव्हा तो चतुर आहे तर तो समजू शकतो की कशा प्रकारे जेव्हा असं म्हटलेले अप आणि अपाद, अर्थात भगवंतांचे भौतिक हात, भौतिक पाय नाही आहेत. अपानिपाद श्रुती वेदमंत्र वर्जे प्राकृत पाणी चरण न कहे शीघ्र चले करे सर्व ग्रहण. अर्थात जरी श्रुती वेद मंत्रांमध्ये असं म्हटलेलं असेल की त्यांनी त्यांचे पाय आणि हात नाही आहेत, पाणी हात चरण पाय, तर तर त्यांनी ते जे प्राकृत ह्या त्यांचे हात पाय नाही आहेत. पण जेव्हा म्हटलं न कहे शीघ्र चले करे सर्व ग्रहण, तर जे असं म्हटले की त्यांचे प्राकृत हातपाय नाहीत, मग ते कसं काय शीघ्र चालतायत, कशा प्रकारे ते सर्व काही ग्रहण करतायत. तर ते ग्रहण करतायत म्हणजे नक्की त्यांचे हात आहेत, पण त्यांचे हात दैवी आहेत, आध्यात्मिक आहेत. जेव्हा म्हटले की त्यांचे पाय नाही आहेत, मग ते चालतात कसे, तर ते भौतिक पाय नाहीत त्यांचे, पण ते आध्यात्मिक त्यांचे चरण आहेत. सॉरी. तर वास्तविक
बाहेरून हे जरी विरोधाभासात्मक वाटलं असलं तरी इथे याची स्पष्टता दिलेली आहे. पूर्वपुराण जे आहे त्याच्यात सांगितलंय जे परब्रह्म आहे त्यांच्या शरीरामध्ये आणि स्वतःमध्ये काय अंतर नाही. ज्या प्रकारे आपल्यामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये अंतर आहे, पण जे आपण परम सत्य म्हणतोय तर परम सत्यासाठी अशा प्रकारचा काही भेद नाहीये. तर त्यामुळे जेव्हा शास्त्रांमध्ये दिलंय यस्य आत्मबुद्धी कोण पेते धातुके शरीर तर श्वदिक कल, तिथे स्पष्टता दिली कशा प्रकारे एखादा व्यक्ती जर हे त्रिधातुके तीन धातूंपासून कप पित्त वायू पासून बनलेल्या शरीराशीच जर आपली ओळख करत असेल तर तो एक जनावराप्रमाणे आहे. पण भगवंतांच्या बाबतीत जेव्हा आपण असं म्हणतो तिथे असा कुठलाही भेद नसतो शरीरामध्ये मनामध्ये आत्म्यामध्ये. ते परम सत्य आहे, सर्व काही त्यांचं एकच आहे. जेव्हा तो त्यांच्यासारख्या भक्तांबरोबर एकत्र येतो, त्याच्यासारख्या भक्तांबरोबर एकत्र येतो, त्यावेळी भगवंतांच्या दिव्य लीलांचे यशोगान करण्याशिवाय तो दुसरे काही करीत नाही. अर्थात भक्त कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च, तर त्याला जो खरा संतुष्टी खरा आनंद जो आहे तो भगवंतांच्या लीलांचं यशोगान करण्यामध्ये भेटतं. त्यामुळे भगवंत सांगतायत की असा भक्त जो आहे कथयंतश्च माम नित्यम, तर तो जो आहे भगवंतांच्या कथा कीर्तनामध्ये रममान होतो. आता तिथे जेव्हा म्हटले की दुसरे काही करत नाही तर त्याचा अर्थच हा आहे की तो जे कार्य करतोय तो निद्राही घेत असेल तर तो निद्रा घेईल का नाही घेणार. इथे तुमच्यापैकी कोणाला वाटतंय की असा भक्त जो आहे तो झोपतो का झोपत नाही. इथे हे वाचून तुम्हाला काय वाटतंय त्यावेळी भगवंतांच्या दिव्य लीलांचे यशोगान करण्याशिवाय तो दुसरे काही करत नाही. तो झोपतो का नाही, खातो का नाही, कोण सांगू इच्छित तुमच्यामधलं. प्रत्येक गोष्टीला तो भगवंताशी कनेक्ट करतो प्रभूजी. म्हणजे प्रसाद घेताना त्याच्यात भगवंत बघणे, प्रत्येक कार्यात तो भगवंतांना सेंटर करतो. वा वा. अजून कोणाला सांगायचंय, प्रयत्न करायचाय. ते इथे खूप सुंदर इथे दिले प्रभुपादजींनी की दिव्य लीलांचे यशोगान करण्याशिवाय अर्थात त्याच्या झोपण्याद्वारेही त्याचं जे प्रयोजन आहे की शरीर चांगलं ठेवून तो भगवंतांच्या दिव्य लीलांचंच यशोगान करू इच्छितो. तर त्यामुळे जेवढं गरजेचं आहे, जसे षडगोस्वामी जे आहेत ते 2 तास किंवा कमी त्याच्याहून ते विश्राम करत असत. त्यांचं खाणं जे आहे ते आपण बघतो कशा प्रकारे त्याच्याद्वारे भगवंतांच्या लीलांचं यशोगान होतं. माधवेंद्रपुरींनी भगवंतांना भोग अर्पण करण्यासाठी खीर चाखावी अशी इच्छा केली. तर त्याच्याने भगवंतांच्या
दिव्य लीलांचं यशोगान वाढलं. खीर चोर गोपीनाथ. अर्थात भक्त जे काही करतात ते सर्व त्यांच्या अ, कार्यांद्वारे भगवंतांच्या लीलांचंच यशोगान करू इच्छितात. त्यांचं दुसरं काही लक्ष नसतं. त्यामुळे जेव्हा भक्तांसोबत आले की तेव्हा ते भक्तांना भगवंतांसोबत त्यांचे जे काही आदान प्रदान आहे, भक्तांसोबत जे काही त्यांचे आदान प्रदान आहेत, ज्याच्याद्वारे भगवंतांच्या यशाचं गुणगौरव वाढणार, भगवंतांचा प्रचार प्रसार वाढणार, भगवंतांच्या सेवेसाठी जे उत्सुक भक्त आहेत त्यांची संख्या वाढणार. अशा प्रकारे येन केन प्रकारेण त्यांना सर्व काही जे दिसतंय, त्यांना जे सर्व काही कार्य आहे ते भगवंतांचं यशोगान वाढण्यासाठीच त्यांच्याद्वारे केलं जातं. कुठलेही त्यांचे कार्यकलाप असतील, बाहेरचे लोकही अ, भरपूर बडबड 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 करत असतात. निरंतर न थांबता ते भरपूर काही बोलतात. आणि भक्तही बऱ्याचदा असं बघण्यात येतं की तेही बोलतात. तर जर याची याचं मोजमाप केलं गेलं की तुलनात्मक दृष्टिकोनातून बाहेरचे लोक किती बोलतात आणि भक्त किती बोलतो, तर बाहेरच्या लोकांच्या तुलनेत भक्त जास्तच बोलतो. अर्थात जे भक्त दररोज स्वहमहा जप करतात, तर बघितलं तर त्यांचं बोलण्याची संख्या स्वहमहा जप आणि त्याच्या व्यतिरिक्त अन्य प्रचार प्रसार, बाकी भक्तांचे आदान प्रदान सर्व बघितलं तर भक्त खूप बोलतो. अर्थात पण हे सर्व जे बोलणं आहे ते व्यर्थ नव्हे किंवा ते वायफळ चर्चा नाहीये त्या. अर्थात भक्त जे काही बोलतोय त्याच्या बोलण्याद्वारे तो काय करतोय, भगवंतांच्या दिव्य लीलांचे यशोगान करतोय. त्यामुळे बाहेरील दृष्टिकोनातून जरी वाटत असेल की भक्त जे आहेत ते बाकी अन्य लोकांसारखंच कार्यही करतायत, झोपतायत, खातायत वगैरे वगैरे, तरी भक्तामध्ये आणि अभक्तामध्ये हा मोठा अंतर असतो की भक्ताच्या सामान्य कार्यांद्वारे ही त्याचं प्रयोजन, त्याचं लक्ष जे आहे ते भगवंतांच्या दिव्य लीलांचं यशोगान करणंच आहे. अर्थात त्याचे सर्व प्रयत्न जे आहेत ते भगवंतांचा गुणगौरव वाढवण्यासाठी आहे. त्यामुळे भक्त जो आहे तो दुसरं काही करत नाही. तर हे समजणं खूप गरजेचं आहे. भक्त जो आहे सर्व प्रकारे केवळ भगवंतांचंच गुणगौरव वाढवण्यासाठी कार्यरत असतो. आपण जर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये श्रील प्रभुपादजींचं उदाहरण बघितलं तर प्रभुपादजींच्या सर्व कार्यांद्वारे जरी आपण बघितलं की एक संन्यासी जे आहे त्यांनी समुद्र पार करून जाणं, जरी ते एक त्या काळामध्ये त्याची तेवढी प्रशंसा केली जात नसे किंवा ते एक निंदनीय समजले जात असे, पण प्रभुपादजींनी जे आहे भगवंतांचं यशोगान करण्यासाठी ते सर्व काही केलं ज्याच्याने भगवंतांचं यशोगान वाढावं. जर बघितलं तर एखाद्या संन्याशाला अशा जागेमध्ये राहावं जिथे बावरी, जिथे अशा प्रकारची लोक होती की एक प्रकारे
कोणी सभ्य व्यक्ती तिथे टिकाव धरू शकत नाही. एक तर तोही त्या लोकांसारखा बनणार. पण आपण बघतो प्रभुपादजींनी ज्या भगवंतांचं गुणगौरव वाढवण्यासाठी ज्या प्रकारे एक सहनशीलता, करुणा दाखवली आणि त्यांच्या त्या करुणेमुळे इतक्या साऱ्या जीवांना लाभ झाला आणि त्या जीवांनी कृष्ण भक्ती स्वीकार करून त्यांनी भगवंतांच्या दिव्य लीलांचं यशोगान पसरवलं. अर्थात प्रभुपादजींनी आपल्या जीवनाद्वारे हे दाखवलं कशा प्रकारे भक्त जो आहे भगवंतांच्या गुणांचा गौरव करणं, भगवंतांच्या लीलांचा प्रचार प्रसार करणं, त्या व्यतिरिक्त तो दुसरं काही करत नाही. जरी प्रभुपादजी रोल्स रॉयस अशा गाड्यांमध्ये किंवा विमानांमध्ये त्यांनी प्रवास केला किंवा त्यांनी कधी त्यांना सोन्याचं घड्याळ भेटलं त्याचा वापर केला किंवा त्यांनी अन्य अशा काही गोष्टी बाहेरील दृष्टिकोनातून वाटू शकतं की अरे काय आहे एक संन्यासी आहेत काय आहे, पण आपण त्यांच्या जीवनातून बघू शकतो की त्यांना त्या कुठल्याही गोष्टीशी भौतिक गोष्टींची कसली आसक्ती नव्हती आणि जे काही भौतिक वाटतं बाहेरून त्यालाही प्रभुपादजी म्हणाले की जर बाहेरचे मायावादी संन्यासी ते पैशाला नको नको करत असतील तर तुम्ही पैसा आणा, त्या नोटा, आणि मी त्याला एक बिलगतोय किंवा त्याला मी आलिंगन करतो अशा प्रकारचा फोटो तुम्ही टाकू शकता वर्तमानपत्रांमध्ये, जेणेकरून सर्वांना समजावं की कृष्ण भावनामृतामध्ये आपण जे आहे पैशाचा तिरस्कार करत नाही, पण सर्व पैसा जो आहे, जे लक्ष्मी आहे ती भगवंतांच्या सेवेमध्येच वापरली गेली पाहिजे. अर्थात प्रभुपादजी सर्व प्रकारे भगवंतांच्या गुणगौरवासाठी नेहमी सक्रिय होते. तर हे जेव्हा प्रभुपादजी सांगतायत की असा भक्त जो आहे तो दुसरं काही करत नाही, अर्थात त्याला त्याचं जे लक्ष आहे ते अगदी स्पष्ट असतं. ते प्रभुपादजीने आपल्या उदाहरणातून आपणास दाखवलेले आहे. केवळ ब्रह्म किंवा परमात्म्याचा साक्षात्कार झालेले लोक शुद्ध भक्ता इतके परिपूर्ण नसतात आणि म्हणून त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करू शकत नाहीत. तर आता इथे जेव्हा सांगितलेलं आहे की अन्य जे लोक आहेत जे भगवत साक्षात्काराच्या स्तराचे नाही आहेत, तर त्यांची परिपूर्णता जी आहे ती शुद्ध भक्ता इतकी नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांना शुद्ध भक्ताच्या कार्याचं मूल्यमापन करणं शक्य नाहीये. त्या अर्थात तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का की आपण ब्रह्म आणि परमात्मा साक्षात्काराची चर्चा केली होती, तर हे ब्रह्म साक्षात्कार जे आहे त्या लोकांची धारणा काय असते आणि जे परमात्मा साक्षात्कारवाले त्यांची धारणा किंवा त्यांची स्थिती काय असते? हरे कृष्ण प्रभूजी. हम्म. त्यांची धारणा हे असतं की भगवंत निराकार आहेत आणि आपण नंतर ब्रह्मज्योतीत विलीन होणार, आणि स्थिती पण तेच ना प्रभूजी. म्हणजे ते भगवंतांना मानत नाहीत, भगवंताचं अस्तित्व नाकारतात ते. भगवंताचं रूप नाही, म्हणजे रूप नाही असं सांगतात. अर्थात भगवंत व्यक्ती नाही. जे असे ज्ञानी आहेत जे ब्रह्म साक्षात्काराच्या स्तराला असू शकतात, तर असे ज्ञानी जे ते परमसत्याला कुठल्याही शक्तीविहीन बघतात, अर्थात त्यांच्यामध्ये कुठली शक्ती नाही, ते सर्वव्यापी ब्रह्मच्या रूपाने बघतात. आणि जे
योग मार्गावरती आहे, असे लोक जे परमात्मा साक्षात्काराला प्राप्त करतात, ते परम सत्याला फक्त काय त्यांच्या भौतिक शक्तींसकट बघतायत. तर अर्थात इथे जेव्हा प्रभुपादजी सांगतायत की असे लोक जे आहेत किंवा ब्रह्म किंवा परमात्म्याचा साक्षात्कार झालेले, तर ते का शुद्ध भक्त आणि इतके परिपूर्ण नाहीयेत? कारण त्यांना भगवंतांच्या आध्यात्मिक शक्तीबद्दल माहित नाहीये. भगवंतांच्या दिव्य लीला संबंधात ते जाणत नाही. आणि त्यामुळे भक्त जो आहे, शुद्ध भक्त, तो भगवंतांच्या आध्यात्मिक शक्तीच्या अंतर्गत आहे. तो भगवंतांच्या दिव्य लीलांमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे तो जे काही कार्य करतोय ते आध्यात्मिक शक्तीच्या प्रमाणे चालू आहे आणि ज्याचा साक्षात्कार त्या व्यक्तीला नाहीये जो परमात्मा साक्षात्कार झालेला आहे, आणि त्याचा साक्षात्कार त्याही व्यक्तीला नाही ज्याला ब्रह्म साक्षात्कार झाला आहे. तर अर्थात त्यांना शुद्ध भक्ताच्या ह्या गतिविधींसंबंधात, ह्या कार्यांसंबंधात समजू शकत नाही. अर्थात काही स्तरापर्यंत जेवढा त्यांचा साक्षात्कार असेल तेवढ्या स्तरापर्यंतच ते समजू शकतात. पण ह्या ज्या भगवंतांच्या दिव्य लीला आहेत, भगवंतांच्या आध्यात्मिक शक्ती संबंधात जे कार्य आहे ते त्यांना समजणं कठीण आहे. आणि त्यामुळे अशा शुद्ध भक्तांच्या कार्याचं ते मूल्यमापन करू शकत नाही. आता इथे जेव्हा म्हटलेलं मूल्यमापन करणं, अर्थात त्यांना ते किती महत्वाचं आहे हे समजणं कठीण आहे. सामान्यतः जे आध्यात्मिक मार्गावर लागलेली अशी लोक आहेत, तर जे अध्यात्मामध्ये नवीन लोक आहेत, तेही अशा लोकांकडनं प्रभावित होतात. कारण जो व्यक्ती किंवा ब्रह्म साक्षात्कारी आहे त्याला त्याला परमसत्याच्या ना भौतिक शक्तींबद्दल ना आध्यात्मिक शक्तीबद्दल जाणीव आहे. तर असा व्यक्ती जो आहे त्याला फक्त माहिती आहे काय की ईश्वराची सत्ता सर्वत्र आहे. तर सत्ता सर्वत्र आहे, तर त्याच्यामुळे तो काय विचार करतोय की आपण जे आहे एक खोटं बोललं नाही पाहिजे, किंवा एक नैतिक स्तराची धारणा असते त्याला, जे आहे कशा प्रकारे सर्व काही भगवंतांच्या सेवेत लावलं पाहिजे, परमसत्याच्या सेवेत लावलं पाहिजे, तो ते जाणू शकत नाही. त्याला या भौतिक जगामधल्याही सर्व गोष्टी कशा प्रकारे या परमसत्याची ती शक्ती आहे त्याची त्याला जाणीव नसते. तर अर्थात ब्रह्म साक्षात्कारी व्यक्ती जो आहे त्याची फक्त जाणीव जी आहे एवढीच आहे की कशा प्रकारे ईश्वराची सत्ता जी आहे, परमसत्य, ते सर्वव्यापी आहे. अर्थात तो केवळ सत साक्षात्काराला प्राप्त झालेला आहे. पण परमात्मा साक्षात्कारवाला जो आहे त्याच्या बाबतीत आपण बघितलं कशा प्रकारे त्याला भौतिक शक्तींचं जे आहे ज्ञान आहे, परमसत्याच्या त्या भौतिक शक्तींबद्दल तो जाणतो. अर्थात हे भौतिक जगामध्ये सृजन, पालन, संहार च्या बाबतीत त्याला माहित आहे की हे ह्या परमसत्याच्या द्वारे चाललंय. तर त्याला तेवढा परमात्मा साक्षात्कार असतो. पण याच्या व्यतिरिक्त जी कार्य आहेत, अर्थात भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी एखाद्या भक्ताने जे आपण बघतो की कोणी गोवर्धन परिक्रमा करणार, कोणी गोवर्धनला वेगवेगळ्या प्रकारे भोग अर्पण करणार, गोवर्धन पूजा करणार, किंवा अन्य अन्य प्रकारे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी जे कार्य केले जातात, भगवंतांच्या
विग्रहांचा सुंदर शृंगार केलं जाणं, भगवंतांच्या दिव्य रूपावरती ध्यान करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत, इथे भगवंत कशा प्रकारे भक्तासोबत आदान प्रदान करतात आणि भक्त कशा प्रकारे आदान प्रदान करतो, हे जे परिपूर्ण नाहीयेत त्यांना स्पष्टता येणं कठीण आहे. पुढे प्रभुपादजी सांगतात, भगवंत आपल्या शुद्ध भक्तांच्या हृदयात आवश्यक ज्ञान उदित करून त्यांना नेहमीच मदत करीत असतात. तर शुद्ध भक्तांसाठी जे आहे, जिथे कुठे स्पष्टता नसेल, ते भगवंत त्यांना ते ज्ञान देतात. ददामि बुद्धियोगम येन मामुपयांति ते. अर्थात दुसरे अन्य श्लोकांमध्ये त्याची स्पष्टता दिलेली आहे. कशा प्रकारे भगवंत जे आहे, जे काही गरजेचे भक्तासाठी ते ज्ञान पुरवतात. पुढे सांगितले, अशा प्रकारे त्यांच्या विशेष कृपेमुळे ते भक्तांमधील अज्ञानाच्या अंधकाराचा नाश करतात. तेषामेव अनुकंपार्थम अहम अज्ञानजम तमः नाशामी आत्मभावस्तु ज्ञानदीपेन भास. अर्थात भगवंत जे आहेत, त्यांची भक्तांवरती विशेष कृपा असते, अनुकंपा असते. हे विशेष कृपेमुळे जे आहे, ते जे निम्नतम गुणांचा प्रभाव आहे, त्या प्रभावाच्या परे भक्त जाऊ शकतो. अर्थात तो गुणांच्या प्रभावात राहत नाही, तो विशुद्ध स्थितीला प्राप्त करतो. तर प्रभुपादजी सांगतायत की ही भक्तावरती कृपा आहे. अशा प्रकारची जी कृपा आहे, याची कल्पना शुष्क ज्ञानी आणि ध्यानयोगी करू शकत नाही. का? तर ते स्वतःच्या शक्तीवर अवलंबून असतात. जास्तीत जास्त हे ज्ञानी किंवा जे ध्यान योगी आहेत, आपण बघतो शुष्क ज्ञानी जो आहे, तोही स्वतःच्या प्रयत्नाने भगवंतांना जाण्यासाठी नेती नेती हे परम सत्य आहे, हे नाहीये, नेती नेती करत असतो. आणि जो ध्यान योगी आहे, तोही अष्टांग योगाच्या माध्यमाने वेगवेगळ्या प्रकारे तो योग पद्धतीमध्ये स्वतःच्या शक्तीवरती अवलंबून असतो. तर हे त्या प्रकारे आहे, जसं एक माकड जे आहे, ते माकडाचं पिल्लू त्याला आपल्या आईला पकडून ठेवायला लागतं. अर्थात जर त्याने पकडलं नाही, सोडलं, तर तो पडणार. पण तेच भक्तांच्या अर्थात हे झाले शुष्क ज्ञानी ज्ञानी आणि ध्यान योगी जे आहेत, त्यांच्या बाबतीत असं आहे, त्यांना स्वतःच्या शक्तीवरती अवलंबून असतात माकडांप्रमाणे. पण जे भक्त आहेत, त्यांच्या बाबतीत मार्जार न्याय, अर्थात मांजर ज्या प्रकारे आपल्या पिल्लाला तिच्या दातांमध्ये पकडून घेऊन जाते, तर अर्थात जेव्हा ती एका उंदराला पकडते, तर त्यावेळेस उंदराची स्थिती वेगळी असते. उंदीर जो आहे, तो भयभीत होतो आणि त्याला मृत्यू दिसतो साक्षात. पण जेव्हा मांजर आपल्या पिल्लाला पकडते, तर तेव्हा पिल्लाला जे आहे, ते आपल्या आईची माया दिसते, तिथे प्रेम दिसतं. अर्थात त्याला तिथे संरक्षण प्राप्त होतं आणि आईची जिम्मेदारी असते. अर्थात ते मांजर जे आहे, ते पिल्लाला सुरक्षितपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातं. अर्थात तुम्ही हे बघितलं असेल, जर एखाद्या ठिकाणी मांजरीने पिल्लांना जन्म दिला असेल, कधी जर ती त्या जागेवरून दुसऱ्या स्थानी पिल्लांना घेऊन जायला इच्छुक असेल, तर ती अशा प्रकारे आपल्या दातांमध्ये त्यांना पकडून एक एक पिल्लाला घेऊन जाते.
तर हे स्पष्ट आहे की भक्त जो आहे तो अशा प्रकारे भगवंतांच्या कृपेस पात्र ठरतो. पण जे अभक्त आहेत किंवा जे ध्यानयोगी, शुष्क ज्ञानी आहेत, हे लोक ते आपलं स्वतःचाच प्रयत्न करतात, स्वतःच्या शक्तीवरती ते अवलंबून असतात. आणि त्यामुळे त्यांच्या मार्गावरती भगवंत सांगतात कशा प्रकारे क्लेशो अधिकतरस्तेषां अव्यक्तासक्त चेतसाम. अर्थात हे जे शुष्क ज्ञानी आहेत ते अव्यक्त मध्ये आसक्त असल्यामुळे त्या लोकांना जे आहे खूप जास्त क्लेश, त्रास प्राप्त होतो. आणि किती व्यक्ती स्वतःच्या प्रयत्नांवरती कुठपर्यंत तो पुढे जाऊ शकतो. पण आपण बघतो की भगवंतांच्या कृपेने जे आहे भक्त जो आहे तो जसा भगवंतांना शरणागत होतो तर तो एकदम ध्यानाच्या स्तरावरती पोहोचून जातो, ज्या स्तराला बाकी अन्य मार्गाच्या लोकांना पोचायला जास्त वेळ लागतो. पण भक्त जो आहे तो खूप लवकर या स्थितीला प्राप्त करतो. कठोपनिषदात 1:23 सांगितल्याप्रमाणे ज्यांच्यावर भगवंतांची कृपा होते तेच केवळ त्यांना जाणू शकतात. अर्थात भगवंतांची कृपा असेल तरच व्यक्ती भगवंतांना जाणू शकतो. इतर लोक मुळीच जाणू शकत नाही. जेव्हा इथे सांगितलंय की भगवंतांच्या कृपेने आपण त्यांना जाणू शकतो, तर अशी खूप सारी उदाहरण आपण बघू शकतो की जिथे भगवंतांची कृपा झाली आहे त्यामुळे व्यक्ती भगवंतांना जाणू शकतोय. जेव्हा भगवंत एक शांतीदूत म्हणून हस्तिनापुरात गेले तर तिथे आपण बघतो कशा प्रकारे दुर्योधन जो आहे त्याने भगवंतांना पकडण्यासाठी सर्व प्रकारे नियोजन केलं, जेणेकरून त्याची ही धारणा होती की हा एक मायावी आहे. अर्थात तो भक्तांप्रती द्वेष करत असल्यामुळे तो भगवंतांना जाणू शकला नाही. अर्थात जो ज्याचा भक्तांप्रती द्वेष आहे अशा व्यक्तीला भगवंतांना जाणणं शक्य नाहीये. तर दुर्योधन द्वेष करत असल्यामुळे भगवंत जरी त्याच्या समोर असले तरी तो भगवंतांना जाणू शकत नव्हता. अर्थात त्याच्यावरती भगवंतांची कृपा नव्हती. असे दुर्योधन किंवा अन्य जे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत, आपण बघतो की जोपर्यंत त्यांच्यावर भगवंतांची कृपा होत नाही तोपर्यंत त्यांना भगवंतांना जाणं शक्य नाहीये. रावण जो आहे जरी एवढा शक्तिशाली होता, त्याने खूप साऱ्या अ, रामचंद्रांबद्दल भरपूर काही ऐकलं. शूर्पणखेनेही त्याला सांगितलं होतं किंवा मारीचीने त्याला बजावलं होतं की कशा प्रकारे हे रामचंद्र जे आहेत त्यांनी एका बाणाने मला किती योजन, 100 योजन दूर पाठवलं होतं. अर्थात माझे प्राण वाचले. तर जरी रावणाने एवढं ऐकलं पण तरी तो त्याच्यावरती भगवंतांची किंवा भक्तांची कृपा नसल्यामुळे तो जो आहे भगवंतांना जाणू शकला नाही. त्यांनी त्यांना काही एक साधारण व्यक्ती म्हणूनच समजत राहिला तो. तर अर्थात कित्येक जे उदाहरणं आहेत त्या सर्व उदाहरणांमध्ये एकच स्पष्टता येते की कशा प्रकारे व्यक्ती जो आहे जोपर्यंत त्याच्यावर भगवंतांची कृपा होत नाही तोपर्यंत
तो भगवंतांना जाणू शकत नाही. निश्चित रूपाने भक्त जे जाणतात, तर त्याचे खूप सारे सुंदर उदाहरण आहेत. आपण बघू शकतो कशा प्रकारे अर्जुन जो आहे, तो युद्ध करत असताना त्यांनी प्रतिज्ञा घेतली होती. कशा प्रकारे अभिमन्यूचा वध झाला होता आणि त्याच्यामुळे तो त्याच्या भावना खूप ठेच पोहोचली होती, कशा प्रकारे अर्जुनाला अभिमन्यूला मारलं गेलं होतं. आणि त्याने प्रतिज्ञा घेतली की उद्या सूर्यास्त होईपर्यंत मी जे आहे जयद्रथचा वध करणार, नाही तर मी अग्नीत प्रवेश करेल. आणि तो छान झोपून गेला. अर्थात तो शांतीने झोपला. आणि आपण बघतो महाभारतामध्ये भगवंत जे आहेत ते रात्रभर विचार करत होते, चिंतन करत होते, कशा प्रकारे अर्जुनाने ही प्रतिज्ञा घेतली, पण समोर जे लोक आहेत ते कोणी साधारण लोक नाही आहेत. आणि सर्व महारथी सगळं ते पूर्ण सेनेला एकाच लक्ष त्यांचं असेल की जयद्रथला कसं वाचवता येईल. तर अर्थात आणि ते आपण बघतो की त्यांनी जी व्यूहरचना केली होती, त्या व्यूहरचनेनुसार एवढी अ, संपूर्ण सेना जी आहे, मोठे मोठे योद्धा द्रोणाचार्यांना समोर ठेवण्यात आलं होतं, की जेणेकरून तो द्रोणाचार्यांना पार करून पुढे कसा जाऊ शकेल. तर द्रोणाचार्य, कर्ण आणि खूप मोठ्या मोठे वेगवेगळे जे योद्धे आहेत त्यांना तिथे ठेवलं होतं, जेणेकरून अर्जुन जो आहे तो जयद्रथ पर्यंत पोहोचूच शकणार नाही. अर्थात पुढची व्यूहरचना आणि मागे जे आहे निडल फॉर्मेशन अर्थात सुईप्रमाणे ठेवण्यात आलं होतं, जेणेकरून त्या सुईच्या शेवटच्या भागात तिथे जयद्रथ होता. तर अर्थात कित्येक किलोमीटर दूर जयद्रथ असल्यामुळे जरी अर्जुन अ, सकाळपासून युद्ध सुरू झाल्यावर त्यांनी किती प्रयत्न केला, तरी तो शेवटपर्यंत हे लोक त्याला पोहोचू देणार नाहीत. हा सगळं त्यांनी नियोजन केलं होतं. आणि जरी तो पोहोचला तरी तो खूप थकला असेल वगैरे, अशा त्यांच्या काही धारणा होत्या आणि सर्व महारथी येऊन त्याच्याबद्दल बरोबर युद्ध करतील. तर आपण बघतो की अर्जुन एकदम निर्धास्तपणे तो झोपी गेला. पण भगवंत जे आहे ते आपल्या भक्ताची काळजी करत राहिले आणि त्यांनी योग्य नियोजन केलं की कशा प्रकारे आपल्या भक्तावरती कृपा करता यावी, त्याला कसं या परिस्थितीतून बाहेर काढता येईल. तर जसं आपण हे एक उदाहरण बघतो, तसं अन्य जे सारे प्रसंग आहेत तिथे द्रौपदीसाठी जेव्हा तिने भगवंतांना पुकारलं, तर कशा प्रकारे त्यांनी एक साडीच्या रूपाने आणि ते असीमित अर्थात जे दुःशासन आहे त्याच्याकडे 10,000 हत्तींचं बळ प्राप्त होतं. एवढा तो शक्तिशाली होता. असं दुःशासन तिची साडी ओढतच होता आणि तो ओढून 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 त्या साड्यांचा ढीग लागत होता. आणि असा शक्तिशाली जो एक क्षत्रिय आहे तो थकून गेला, पण तो द्रौपदीला निर्वस्त्र करू शकला नाही. अर्थात भगवंतांची कृपा असल्यामुळे द्रौपदीची लाज वाचली. तर कोणाचं जीवन वाचणं, कोणाची अं, लज्जा वाचणं किंवा अन्य अन्य प्रकारे अं, भगवंत जे काही भक्तासाठी
भगवंतांची इच्छा आहे की या भक्तासाठी अशा प्रकारे त्याला मी कृपा केली पाहिजे, तर भगवंत निश्चित रूपाने ती कृपा अर्पण करतात. मग ते असं नाही की केवळ फक्त मनुष्य देहामध्ये ती कृपा देतात. आपण बघतो की जे गजेंद्र आहेत ते त्यांना जेव्हा एका मगरीद्वारे त्याच्या पायाला पकडण्यात आलं होतं आणि त्यांचं बराच काळ युद्ध चालू होतं, आणि शेवटी जेव्हा गजेंद्राला जाणीव झाली की मी आता कमजोर झालेलो आहे, आणि त्यांनी जेव्हा भगवंतांना प्रार्थना केली, तर भगवंत जे आहेत ते स्वतः गजेंद्रला वाचवण्यासाठी येतात. आणि ते अशा प्रकारे येतात, त्यांना वाटतं की मला खूप लवकर पोहोचलं पाहिजे माझ्या भक्तासाठी. अर्थात ते त्यांचे जे वाहक गरुडजी आहेत त्यांच्याहूनही अधिक गतीने ते येतात. तर आपण बघतो की भगवंत जे आहेत ते निश्चित रूपाने आपल्या भक्तांवर कृपा करू इच्छितात, आणि ते आपल्या भक्तांवरती कृपा करतात. त्यांना त्यामुळे भक्तवत्सल म्हटलेलं आहे. जेव्हा ज्या द्विजपत्नी आहेत, ब्राह्मणांच्या पत्नी, ज्यांच्याकडे भगवंतांनी सुरुवातीला तर त्यांनी आपल्या मित्रांना ब्राह्मणांकडे पाठवलं होतं, जेणेकरून भगवंतांसाठी काहीतरी त्यांनी मागून खाण्यासाठी ते घेऊन येतील. पण हे जे ब्राह्मण होते, जरी ते एवढे शिकलेले होते तरी त्यांना हे समजलं नाही की जे यज्ञ ते करतायत, ज्या व्यक्तीच्या प्रसन्नतेसाठी सर्व काही केलं जात आहे, ती व्यक्ती स्वतः मागते आणि त्यांनी ते अर्पण केलं नाही. आणि जेव्हा हे ग्वालबाल परत आले, तेव्हा भगवंतांनी सांगितलं की तुम्ही फक्त ह्या ब्राह्मणांच्या पत्नींना जाऊन सांगा की मी इथे आलेलो आहे. आणि त्या ब्राह्मणांच्या पत्नींनी हे समजतात, त्यांना खरोखर यज्ञाचा सार जो आहे, कशा प्रकारे भगवंतांना प्रसन्न केलं पाहिजे, ते जाणून त्यांनी भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी स्वतःजवळचं सर्व काही वेगवेगळे व्यंजन वगैरे खाण्यासाठी अर्पण केले. आणि आपण बघतो की जेव्हा त्यांनी अशा प्रकारे अर्पण केलं आणि ते स्वतः भगवंतांना भेटण्यासाठी आले, तर त्यांना परत जायची इच्छा नव्हती. कारण त्यांचे जे पती आहेत ते त्यांना परत स्वीकारतील नाही स्वीकारणार. तर आपण बघतो की भगवंत जे आहेत एवढे कृपाळू आहेत की त्यांनी त्या प्रकारे त्यांच्या पतींना पण योग्य समज प्रदान केली, जेणेकरून त्यांची द्विजपत्नींबद्दल त्यांच्या आपल्या पत्नींबद्दल जे आहे योग्य धारणा निर्माण झाली. त्यांना समजलं कशा प्रकारे ह्या आपल्याहूनही श्रेष्ठ आहेत. हे जे आहे खरंच लक्ष, खरंच प्रयोजन काय त्याला जाणतात. तर अर्थात भगवंतांची कृपा जी आहे ती भक्तांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या माध्यमाद्वारे येऊ शकते. कधी ती कृपा जी आहे ती रुचीदायक वाटू शकते, कधी ती रुचीदायक नाही वाटू शकत. पण भगवंत जे आहेत ते आपल्या भक्तांवरती कृपा करतात. आपण जे बरेचसे उदाहरण बघितले की कशा प्रकारे ती कृपा रुचीदायक असली तर अर्थात आपल्याला त्याचा आपण गुणगान करतो. पण कधी कधी जी कृपा रुचीदायक नसते त्यालाही शुद्ध भक्त योग्य तऱ्हेने स्वीकारतात. ज्या प्रकारे प्रभुपादजींच्या जीवनामध्ये जेव्हा असा प्रसंग आला की प्रभुपादजींचे जे लॅबोरेटरी, जे रसायन शाळा वगैरे होत्या, तर तिथे चोरी झाल्या, त्यांचा सर्व जो व्यवसाय आहे तो ठप्प झाला. तर प्रभुपादजींनी हसत हसत ते म्हटले, यस्यामनुगृह्णामि हरिष्ये तद्धनम शनैः. तर अर्थात प्रभुपादजी म्हटले की कशा प्रकारे जेव्हा भगवंतांची विशेष कृपा होते तेव्हा
ते एका शुद्ध भक्ताला अशा प्रकारे तो दुसऱ्या ज्या काही गोष्टींवरती निर्भरता असेल ते सगळं त्याच्याकडनं काढून घेतात. आणि त्यावेळेस जे आहे त्याचे मित्रबंधू जे आहेत त्याचा तिरस्कार करतील वगैरे वगैरे. पण ही जी आहे ही भगवंतांची विशेष कृपा आहे. अर्थात ते प्रत्येकाला भेटत नाही. ते भगवंत त्यांच्या शुद्ध भक्ताला आणि तेही अशी त्यांची जेव्हा इच्छा असेल त्याच्यानुसार अशी परिस्थिती निर्माण करतात, अशी कृपा प्रदान करतात. तर इथे सार हा आहे की निश्चित रूपाने भगवंत जे आहेत भक्तांवरती आपली कृपा करतात, पण ते बाकी जे अन्य लोक आहेत ते भगवंतांच्या अशा कृपेला जाणू शकत नाहीत आणि भगवंतांना तर जाणू शकत नाही. तर अशी विशेष कृपा त्यांच्या शुद्ध भक्तांवरच केली जाते. अशा प्रकारे श्री शुकनिषद भगवंतांच्या अशा कृपेचा संकेत करते जी ब्रह्मज्योतीच्याही पलीकडे आहे. अर्थात इथे जे काही कृपेचा संकेत आहे तो ब्रह्मज्योतीच्या पलीकडे आहे. अर्थात इथे ही स्पष्टता आहे की भक्त जो आहे तो भगवंतांच्या परमसत्याच्या त्या स्तरावरती आहे जिथे तो परमसत्याबरोबर आदान प्रदान करतोय, तो परमसत्यासाठी जगतोय. अर्थात त्याला भगवत साक्षात्कार झालेला आहे आणि त्या भगवत साक्षात्काराच्या स्तरावरती ही जी विशेष भगवंतांची कृपा आहे त्या कृपेला तो प्राप्त ठरलेला आहे. तर कृपाजी त्यामुळे ते लिहितात की अशा प्रकारे श्री उपनिषद भगवंतांच्या अशा कृपेचा संकेत करते जी ब्रह्मज्योतीच्याही पलीकडे आहे. आता त्याच्यावरती आपण पूर्वी चर्चा केली त्यामुळे पण आपण हे समजू शकतो की ही विशेष कृपा आहे आणि त्याचा इथे उल्लेख झाला आहे. आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. प्रभूजी ते बुकलेट कधी मिळेल? हरे कृष्ण. कसलं बुकलेट पाहिजे? प्रश्न उत्तराचे प्रश्नाचे बुकलेट असतंय ना? ओके, तर तुम्हाला जे आहे अजून प्रश्न वगैरे भेटलेले नाहीत का काही? नाही भेटले तो. ओके, हे नित्य कीर्तन प्रो आहेत का क्लासमध्ये? कोऑर्डिनेटर गायब असतात. ठीक आहे, मी जे आहे त्यांच्याशी बोलतो, त्यांना ओके ओके. विचारतो. त्यांना सांगण्यात आलं होतं पाठवायसाठी तर त्यांनी बरं बरं पाठवलेलं नाही वाटतं. तर बरं. याच्यामध्ये जे आहे हरे कृष्ण तुम्हाला प्रभूजी, जसं माझ्याकडे आहे तर मी ग्रुपवर पाठवू शकते का पीडीएफ? हा तुम्ही पाठवा. आणि ठीक आहे याच्याबद्दल प्रभूजी. आपण पहिली स्पष्टता दिली की कशा प्रकारे जे 2 मंत्र आहेत ते तुम्हाला श्लोका परीक्षेसाठी आहेत. पहिला ईशस्तुती हम्म. किंवा आवाहन आणि दुसरं जे आहे मंत्र एक ते आपण पहिले बऱ्याचदा 2-3दा मी सांगितलंय ते. त्याच्यानंतर तुमचे ओबीचे प्रश्न तुम्हाला भेटलेत का? नाही हो, नाही भेटले. ठीक आहे, तर त्यांना आज तुम्हाला जे ओपन खुले पुस्तकाचे जे प्रश्न आहेत ते पाठवायला सांगतो. तर त्याचे 2 प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवायचे आणि हम्म. बंद पुस्तकाची आशा करतो की तुम्हाला भेटलेले असावे प्रश्न. का तेही भेटलेले नाहीत बंद पुस्तकाचे प्रश्न? हरे एकच कृष्ण प्रश्न प्रभूजी. हा, हरे कृष्ण प्रभूजी, पीडीएफ पाठवलेला आहे, त्याच्यात आहेत सर्व. ओके, ठीक आहे. ओके. तर चालेल, मी मात्र तुम्हाला पीडीएफ पाठवलेली आहे. हो तरी मी हो हो. त्यांना परत सांगतो की ओबीए आणि याच्याबद्दल पाठवायला, कारण ओबीए चे 2च प्रश्न सोडवायचे
तर त्याची हम्म. माहिती पाठवायला सांगतो. ठीक आहे. ओके. हरे कृष्ण. हरे 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 कृष्णा प्रभुजी. हरे हरे कृष्ण. कृष्णा. हा बोला प्रभूजी. हिशोबनिषेधच चालू आहे का आता, पहिलं का अगोदर एखादं बुक झालं प्रभुजी? पहिलंच चालू आहे प्रभूजी. चालेल. काही पीडीएफ वगैरे जर असतील तर मला पाठवा, कारण मी लास्ट लेक्चर अटेंड केलं पहिलं, आणि आता हे सेकंड लेक्चर होतं. ते माताजी पाठवणार आहेत ना, तुम्ही हो हो पाठवताय का माताजी? पाठवलं, प्रभूजी पाठवलं आता ग्रुप वरती. चालेल. हरी बोल हरी बोल. अगोदर जर काही झालेलं असेल तुमच्याकडे लिहिलेलं, त्याचं पण पाठवा मग माताजी. कारण माझं सेकंडच लेक्चर आहे. मी फक्त प्रभूजी पीडीएफ पाठवू शकते, लिहिलेलं असं नाहीये माझ्याकडे. बरं बरं चालेल. ओके. हरी बोल. हा. तर आपण जे आहे मंत्र 16 पर्यंत चर्चा झाली आपली. उद्याच्या सत्रामध्ये मंत्र 17ची चर्चा करू आपण. तुम्हाला जर काही प्रश्न असतील, 3-4 मिनिट आहेत, विचारू शकता. जर प्रश्न नसतील तर मी तोपर्यंत मग आढावा सांगू शकतो आजच्या मंत्र 16 मध्ये जी चर्चा झाली. हरे कृष्ण प्रभूजी. हं? हरी बोल. प्रभूजी, हा बोल. पावसामुळे थोडं नेटवर्क इश्यू असं मला कळालं नाही शेवटच्या 5 मिनिटात. तर परीक्षेबद्दल काही सांगत होता प्रभूजी आता तुम्ही? नेटवर्क इश्यू परीक्षेबद्दल जे आहे असल्यामुळं समजलं नाही. श्लोका टेस्ट बद्दल सांगितलं की कशा प्रकारे मंत्र ईशस्तुती आणि मंत्र 1 हे श्लोका टेस्टला येणार. आणि ओबीएचे जे ओके. प्रश्न आहेत ते तुम्हाला पाठवायला सांगणार मी. नित्य कीर्तन प्रो जे आहेत ते तुम्हाला पाठवते. परीक्षा कधी असेल प्रभूजी? ही परीक्षा जी आहे आपलं उद्या मंत्र 17 होणार. आणि एक सेकंद, 21, 22ला आपलं जे आहे श्री ईशोपनिषदचे श्लोक सगळे संपणार. तर 28, 29 जे आहे तर त्याच्यामध्ये 29ला किंवा 28ला तुम्हाला पहिले श्लोका टेस्ट हवी का बंद पुस्तकाची परीक्षा पाहिजे? प्रभूजी श्लोका टेस्ट चालेल प्रभूजी. ठीक आहे. मग 28ला जे आपण श्लोका परीक्षा ठेवू आणि 29 तारखेला जे आहे तुमची मंद पुस्तकाची परीक्षा. ठीक आहे. ओके प्रभूजी. हरे धन्यवाद प्रभूजी. तुमच्यापैकी कोणाला काही समस्या आहे त्याच्यामध्ये? दोन दिवस रोज 28 एकोणतीस काय काय? 28ला श्लोका परीक्षा? दोन दिवस नाही, श्लोक दोन का ठीक एकच आहे. दिवस? 2च श्लोक आहेत. 2 श्लोकांचा श्लोक बोलायचा आहे आणि अनुवाद सांगायचा आहे. हा. आणि बॅच मध्ये तर येणारे 22-23 भक्त आहेत फक्त, सगळे तर जास्त नाही आहेत. ज्यांची अटेंडन्स नाही त्यांना चालेल. परीक्षा देऊन पण फायदा नाही, कारण ते अटेंडन्सच नाही तर त्यांना परीक्षेला नाही बसवता येणार ना. हरे ठीक आहे. कृष्ण प्रभूजी. हं. श्लोक बोलून दाखवायचं आणि जे भाषांतर आहे ते बोलून दाखवायचं नंतर. हा बरोबर, श्लोक आणि भाषांतर दोन्हींचं. हरे कृष्ण. आणि तुम्ही जे आहे ते ओबीए जे आहे त्याची तयारी करा. तर तुम्हाला 1 महिना वेळ राहील. जसं आपला पुढच्या रविवारी सिलेबस संपला, 1 महिन्यात तुम्हाला ते सबमिट करायचे आहे. तर जेवढं लवकर सबमिट कराल तेवढं चांगलं, कारण पुढचं युनिट सुरू झालं का तुम्हाला तिकडचा अभ्यास सुरू होईल. आणि हे हरे कृष्णा सबमिट प्रभुजी. कुठे करायचं प्रभूजी? हे BVRV कडून जे आहे तुम्हाला लिंक पाठवली जाईल. ऑनलाईन त्या लिंक वरती तुम्हाला सबमिट करायचं, त्याला अपलोड करायचं. ठीक आहे प्रभूजी. हरे कृष्णा प्रभुजी. हं? रायटिंग पेपर होणार आहे का आपले, ऑनलाईन आहे? काय काय? आपली जी परीक्षा होणार आहे 29ला, ती हं. ऑनलाईन आहे का, रायटिंग करून पाठवायचे क्वेश्चन आन्सर? ऑनलाईन आणि रायटिंग म्हणजे तुम्ही लिहून
त्याचा फोटो काढून तुम्हाला अपलोड करायचा आहे. जशी परीक्षा झाली, 2 कॅमेरा तुम्हाला ठेवायचे, एक समोर आणि एक मागे. तर त्या प्रकारे तुम्ही जेव्हा तुमचा पेपर लिहाल, तर पेपर झाल्या झाल्या लगेच फोटो काढून तुम्हाला पाठवायचा आहे. ओके हरिबोल. हा, तुमच्या ते पीडीएफ मध्ये सगळं दिलेलं आहे, एकदा वाचा नियम जे आहेत ते. ओके हरिबोल. ते क्वेश्चन पण पीडीएफ मध्ये पाठवलेत ना प्रभूजी आता? हा, त्याच्यात प्रश्न आहेत, पण ओबीए जे आहेत ते सगळे लिहायची गरज नाही. तर 2 कुठले लिहायचे ते पाठवतो, मी तुम्हाला पाठवायला सांगतो त्यांना. हा प्रभूजी. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी, आपलं जे हं. श्लोका टेस्ट होणार आहे 2 श्लोकांची, त्याचं जे अनुवाद आहे ते आपल्या म्हणजे पुस्तकातलं बघून जसंच्या तसं सांगायचं की आपल्याला काय बघून नाही समजलं ते? सांगायचं आहे, हा, पुस्तकात बघून आपल्याला नाही काय सांगायचं आहे. आपल्याला तुम्ही काय समजलं ते सांगा. हा, तुम्ही जे आहे ते त्याला पाठ करायचंय, समजून घ्यायचंय, आणि त्याला मंत्र जो आहे त्याचा अर्थ त्याच्यात यायला पाहिजे व्यवस्थित. आपल्या शब्दाचा हा अर्थ नाही की तुम्ही मंत्राचा थोडा भागाचा अनुवाद भाषांतर सांगितलं आणि थोड्या भागाचं सोडलं. तर तुम्ही जर पूर्ण व्यवस्थित सांगितलं तर पूर्ण मार्क भेटणार. तुम्ही फक्त सांगितलं ईशावास्यमिदं सर्वम, सर्व काही भगवंतांच्या नियंत्रणामध्ये आहे, आणि पुढचं नाही बोलले, तर तुम्हाला मार्क कसे भेटणार पुढच्याचे? अर्थात मंत्राचा जो अर्थ आहे त्याच्यानुसार तुम्ही अनुवाद भाषांतर जे आहे त्याला लक्षात ठेवून सांगितलं पाहिजे. ठीक आहे, समजलं तुम्हाला? नाही? हो हो, समजलं. ठीक आहे, अजून कोणाला काय प्रश्न आहे? हरे कृष्णा प्रभूजी, हम्म? ते 2 श्लोक कोणते पाठ करायचे आणि ते प्रश्न पत्रिकेचं स्वरूप कसं असेल ते पाठवा ग्रुपवर. ते प्रश्न पत्रिकेचं स्वरूप, अर्थात जे प्रश्न दिले त्यातलेच प्रश्न येतील, पण ते स्वरूप बदलू शकतं. कधी त्याच्यात चूक बरोबर, रिकाम्या जागा भरा, 1 मार्काचे प्रश्न, 2 मार्काचे प्रश्न, ते त्याचा पॅटर्न बदलू शकतो. त्यामुळे ते स्वरूप विचारण्यापेक्षा तुम्ही अध्ययन करा चांगलं. त्या किती पैकी प्रश्नांमधलेच तुम्हाला प्रभूजी 80% किती प्रश्न मार्क? येणार. आणि दुसरं, मी हे सांगितलं की ईश स्तुती, अर्थात जो ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, हा जो मंत्र आहे तो पहिला मंत्र, आणि दुसरा ईशावास्यमिदं जो मंत्र 1 आहे, तर हे 2 तुम्हाला पाठ करायचे, अनुवाद त्याच्या भाषांतरासहित. प्रभूजी हरिबोल. मला जे आपले बुक्स होणार आहे ना, ईशोपनिषद आणि कोणते कोणते, ते सर्व मला कोण पाठवल तिकडून पुण्यावरून? कुरिअर करत का तुम्ही? ते तुम्ही BVRE मध्ये फोन करा, तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलं ना, तर त्यांना हो सांगा, हो, ते पाठवते. ओके हरिबोल हरिबोल. हरे कृष्ण. मी ईशोपनिषद केलेलं आहे ऑफलाईन अगोदर बरं का प्रभूजी. वा वा, खूप छान. हा, तर त्याच्यामुळं मग इकडे जॉईन झालो. मला ऑफलाईन जाता येत नव्हतं ना, काम असायची काही परीक्षा ना. द्यायची नाही ना मग? नाही द्यायची ना प्रभूजी, परीक्षा तुमच्याकडेच चालेल, होणार मग सगळ्या. आपण उद्या जे आहे मंत्र सत्राची चर्चा सुरू करू मग. ठीक आहे. ओके हरिबोल. परीक्षा तुमच्याकडेच द्यायची आहे प्रभूजी सर्व. वा वा, धन्यवाद. ओके हरिबोल. हरे कृष्ण. श्री उपनिषद की जय. श्रील प्रभुपाद की जय. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. खूप खूप हरे धन्यवाद. हरे कृष्ण. चांगली तयारी करा परीक्षेसाठी. कृष्ण.